नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। पीक नुकसानीसाठी आता जादा पीक विमा भरपाई। शेतकऱ्यांना जादा नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केलेले आहेत। वाशिम जिल्ह्यातील 3 तालुक्यात 100% सिंचन विहिरींना मंजुरी। सिंचन विहिरींचे प्रशासकीय मंजुरीचे 100% उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर, कारंजा या 3 तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। रब्बी हंगामात आता 1.12 लाख शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी। शेतकऱ्यांनी नोंदवला ऑनलाईन पीक पेरा। शासनाच्या विविध योजनांसाठी पीक कर्ज याकरिता नोंदणी आवश्यक। KYC नाही तर आता खाते बंद होणार। बँकांतर्फे प्रक्रिया झाली सुरू। बँकांमध्ये KYC साठी रांगा लागल्या। ऐकावं ते नवलच, रब्बीचे पीक काढल्यानंतर नुकसानीचे सर्वेक्षण। पीक विमा कंपनीचा अजब कारभार, शेतकऱ्यांमध्ये संताप। शेतकऱ्यांची नुकसान संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसात सर्वेक्षण करणे ही कंपन्याची जबाबदारी आहे, परंतु त्यांनी सर्वेक्षण न केल्याने ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण न करता पीक विमा द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। कांदा उत्पादकांचे नुकसान 3100 कोटींवर। देशातील सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झाले आहे। ग्राहकांची ओरड झाली की सरकारने अधिकाराचा वापर करून हस्तक्षेप करायचा, असे यापूर्वीही घडलेले आहे। संतप्त कांदा उत्पादकांनी अकोलेत लिलाव बंद पाडले। भाव अचानक कमी, सभापतींच्या मध्यस्थीने लिलाव सुरू। एप्रिलपासून स्मार्ट मीटर, जेवढा रिचार्ज तेवढीच मिळेल वीज। आधी बिल नव्हे, आधी भरावे लागणार पैसे। 6 लाख मीटरचे नियोजन, आधी पैसे भरा मगच वीज वापरा। अवकाळी पाऊस कोसळला 26ला, पण कंपनी म्हणते 27ला। हरभरा गहू पिकाची पाहणी करण्यास पीक विमा कंपनीची टाळाटाळ। अमरावती बाजार समितीत सोयाबीन आवक वाढली। पावसातील खंड, त्यानंतर अतिवृष्टी व इतर कारणामुळे उत्पादकता प्रभावित कमी झाला असतानाही सोयाबीनचे दर मात्र हंगामाभर दबावात राहिले। केळीच्या भावात चढ उतारानंतरही तेजी कायमच। मार्चमध्ये मिळतोय 1200 रुपये प्रति क्विंटलचा भाव। स्थानिक उत्पादकांना फायदा नाही। ऊन वाढले, पशुधनाची घ्या काळजी, अन्यथा दूध उत्पादन, रोगप्रतिकारक शक्ती होईल कमी। दावणीला जनावरे दाटीवाटीने बांधू नका। आवक वाढली, लसणाच्या दरात घसरण 300 रुपयांवरून आला 150 वर। हिंगोलीच्या भाजी मंडईतील चित्र, जुना लसूण काढतायत विक्रीला। अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।